नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 2 अंडी आणि 1 वाटी गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट असा 5 मिनिटांमध्ये नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर इथे बघा, आपलं जे रोजच्या वापरात चपातीचं पीठ असतं तेच गव्हाचं पीठ इथे मी 1 वाटी घेतलेलं आहे आणि त्यानंतर 2 अंडे घेतलेले आहे। आता आपल्याला नाश्ता बनवायचा आणि त्याचं मिश्रण बनवायचं, त्यासाठी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे। आता या भांड्यामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी 2 अंडी घेतली ती अंडीसुद्धा यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे। इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून जसं आपण धिरड्याप्रमाणे पीठ भिजवतो अगदी तशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। सगळ्या गाठी याच्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे, कुठेही गाठी ठेवायची नाही। पुन्हा आपल्याला थोडं पाणी घालायचं आणि हे भिजवून घ्यायचं आहे। तर बघा, याच्या गाठी मोडत मोडत आपण हे भिजवून घेतलेलं आहे। पूर्ण पाणी यामध्ये 1 वाटी पाणी इथे आपण घालणार आहे। आता आपला नाश्ता टेस्टी होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे, हे यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे मिश्रण बनवण्यासाठी बरोबर 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी इथे लागलेलं आहे। हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे। तर इथे बघा, 1 छोटा कांदा बारीक कट केलेला, 1 छोटा टोमॅटो बारीक कट केलेला, छोटी शिमला मिरची साधारण 1 चमचा घ्यायचा आहे। त्यानंतर कोथिंबीर इथे बारीक कट केलेलं, गाजर घेतलेलं आहे आणि 2 हिरवी मिरची। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घ्यायच्या आहे, तिखटाप्रमाणे तुम्ही मिरची घ्यायची आहे। आता हे सगळं आपण यामध्ये घालून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड। धनाची सुद्धा मी पावडर कशी बनवायची, हिरवीगार कशी राहावी आणि वर्षभर कशी टिकावी याची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे पाव चमचा हळद घालायची आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता सगळ्या भाज्या, मीठ, मिरची आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण अतिशय सुंदर असं झालेलं आहे। तर आज आपण बनवतोय अंड्याचा पराठा। कधी तुम्ही बनवला नसेल तर अशा पद्धतीने जरूर करून बघा, चवीला खूप छान लागतो। असा 5 मिनिटांमध्ये तयारी करून घ्यायची आणि झटपट असा हा नाश्ता तयार होतो। एकदा जर तुम्ही बनवला आणि मुलांना जर दिला तर अगदी मुले तुम्हाला रोज बनवायला सांगतील, इतका हे टेस्टी आणि पौष्टिक नाश्ता आहे। तर अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। आता आपल्याला अंड्याचा पराठा बनवायचा, त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। असं तेल लावलं की पटकन आपला पराठा हा निघला जातो। आता गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पराठ्याचं मिश्रण हे तव्यावर घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर आपण 1 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आणि तुम्ही इथे बघू शकता वरची बाजू ही सुकलेली आहे। आता यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने तेल लावायचं आहे। याआधीसुद्धा मी भरपूर अंड्याच्या रेसिपी दिलेल्या आहे, शॉर्टमध्ये दिलेले आहे, मोठी रेसिपी दिलेली आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता। आता हे आपण पलटवून घेऊ। अतिशय छान असं हे भाजलेलं आहे। आता खालची बाजूसुद्धा आपण खमंग अशी भाजून घेऊ। तर इथे पराठ्याची खालची बाजूसुद्धा खमंग अशी भाजलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता।
अतिशय सुंदर आणि झटपट पौष्टिक असा आपला हा नाश्ता तयार होतो। अशा पद्धतीने राहिलेले सुद्धा आपण पराठे बनवून घेऊ। तर इथे आपले अंड्याचे पराठे बनवून तयार झालेले आहे। तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत असे हे तयार झालेले आहे। करायला खूप सोपे आहे आणि खायला खूप चविष्ट आहे। घरातली मंडळी तर खूप आवडीने खातील असा झटपट नाश्ता जर तुम्ही बनवला तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही अंड्याचा पराठा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।